लग्न जुळवताना वर आणि वधूची रास पाहणं किती महत्वाचं आहे आणि कोणत्या राशी किती जुळवून घेऊ शकतात। राशी पाहिल्या नाही तर काही दुष्परिणाम होतात का? कारण कधी कधी पूर्ण कुंडली जुळते तर राशीमुळे समस्या येतात आणि कधी रास जुळली तर इतर दोषांमुळे संसार तुटू शकतो। आता एवढंच नाही तर काही राशींच्या जोड्या आहेत ज्या लक्ष्मी नारायणासारख्या असतात आणि काही राशींच्या जोड्या या शिव पार्वती सारख्या असतात। आता ज्यांची लग्न झालेली आहे किंवा ज्यांची लग्न जुळलेली आहेत त्यांची जोडी शिव पार्वती सारखी आहे की लक्ष्मी नारायणासारखी, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लग्न जुळवताना वर आणि वधूची रास म्हणजे जन्म राशी पाहणं हे ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। तर वैदिक ज्योतिषात लग्नासाठी मुख्यतः कुंडली मिलन, ज्यात अष्टकूट गुण मिलन केले जातात, ज्यात एकूण 36 गुण जुळवले जातात। यात रास म्हणजे चंद्रराशी ही एक महत्त्वाची भूमिका बजावते, कारण चंद्रराशी व्यक्तीचा स्वभाव, भावना, मानसिकता आणि वैवाहिक सुखाशी थेट संबंधित असते। आता लग्न जुळवताना रास किती महत्त्वाची आहे, तर रास जुळवणं हे अष्टकूट मिलनातील भकुटकूट आणि गण, योनी, नाडी इत्यादींशी जोडलेले असते। जर दोघांची रास एकच असेल तर काही वेळा भकुट दोष येऊ शकतो, ज्यामुळे गुण कमी पडतात। आता फक्त रास पाहून लग्न ठरवणं चुकीचं ठरू शकतं, कारण पूर्ण कुंडलीत मंगळ दोष, नाडी दोष, ग्रह मैत्री, 7व्या घराचे स्वामी, दशा, अंतर्दशा इत्यादी सर्व पाहिले जातात। ज्योतिषानुसार 36 पैकी किमान 18 गुण जुळवणं आवश्यक मानले जातात। आता 18 पेक्षा कमी गुण असतील तर लग्न यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते। यात समस्याही येऊ शकतात। 18 ते 25 गुण जुळले तर चांगले आणि सामान्य वैवाहिक जीवन जगता येऊ शकते। 25 ते 32 गुण खूप चांगले असतात, यामुळे सुखी संसार होतो। 32 ते 36 गुण जुळले तर उत्कृष्ट, दुर्मिळ आणि परफेक्ट जोडी मानली जाते। म्हणूनच रास हे महत्त्वाचे आहे, पण पूर्ण कुंडली मिलन हेच मुख्य आधार आहे। केवळ रास जुळली म्हणून लग्न करणं किंवा न करणं हेही अपूर्ण ठरू शकतं। मंडळी, रास महत्त्वाची आहे, पण पूर्ण कुंडली, स्वभाव, शिक्षण, कुटुंब आणि प्रेम हेही सर्व महत्त्वाचं आहे। ज्योतिष मार्गदर्शक आहेच, निर्णय तुमचा आहे। तुमची रास कोणती आहे आणि तुमच्या पार्टनरची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा। आता काही जोड्या ह्या शिवशक्तीचं प्रतीक मानल्या जातात, तर काही जोडी लक्ष्मी नारायणाचं प्रतीक मानले जातात। आता रास पाहिली नाही तर लग्न होऊ शकतात का, हाही प्रश्न आहे आणि अनेक जण विचारतात। तर याचं उत्तर आहे होय। राशी पाहिल्या नाही तर लग्न पूर्णपणे होऊ शकतं आणि अनेकदा सुखी संसारही होतो, पण हे इतकं सोपं नाही। वैदिक ज्योतिषात रास पाहणं महत्त्वाचं आहे, पण ते एकमेव निर्णायक मानलं जात नाही। जसं ज्योतिषशास्त्रानुसार अष्टकूट मिलनात भकुटकूट हे थेट चंद्र राशीवर अवलंबून असते। राशीमध्ये 1, 12, 5, 9 किंवा 6